अस्सलामु अलैकुम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ सदक़ल्लाहुल अज़ीम। सन्माननीय अध्यक्ष आणि येथे जमलेल्या माझ्या श्रोत्यांनो, आज मी तुमच्या समोर इस्लाम व मदरसे यांचे आधुनिक शिक्षणांचे महत्त्व विषयावर बोलणार आहे। प्रिय श्रोते, इस्लाम एक पवित्र धर्म आहे। इस्लाम एक जीवन संहिता आहे, हे निर्वाद आहे आणि त्या धर्म आणि जीवनाचे संतुलन आहे, ज्यामध्ये इस्लामाच्या सुरुवातीपासून ते आज पर्यंतच्या या जलद प्रगतीमध्ये वर्तमान युगाचा वापर झालाय हे नाकारता येत नाही। इस्लामी शिक्षणासोबत समकालीन ज्ञान मिळविण्याच्या गोरमटामध्ये सतत उपस्थिती आहे। जर आपण वैज्ञानिक इतिहासाकडे बारकाईने पाहिले तर मला खात्री पटेल की 20व्या शतकातील मदरसे एक उत्कृष्ट कलाकृती होती। एकीकडे मदरशांच्या व्यवस्थाने महिलांना गुरु मानून घोषित केले, तर दुसरीकडे त्यांनी असे विचारवंत देखील दिले ज्यांनी इतर विज्ञान आणि आधुनिक मार्गांना ऊर्जा दिली। श्रोतेहो, कुराण उचला आणि पहा, त्याने तुम्हाला कसे निर्माण केले ते तुम्हाला दिसेल। इंटिमा हा शब्द सूचित करतो की कुराण वाचल्याने एकटे होणार नाही, तर ते ऐकणाऱ्या सर्वांनी ज्ञान मिळेल। अली मुस्लिम यांच्याकडून अनावद इब्न राजानेही बसले ते शिक्षण घेतले। पवित्र हदीस मध्ये इल्म हा शब्द सूचित करतो की प्रगतिशील आणि समकालीन दोन्ही प्रकारचे नाद आत्मसात केले पाहिजे। आदरणीय विद्वानांनी केलेल्या इस्लामिक इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला दिसून येते की त्यांनी पूर्वाच्या कैद्यांना दान देण्याचे आदेश दिले आणि असंही म्हटले की जो कोणी दान देऊ शकत नाही व त्यांना 10 मुस्लिम मुलीचे संगोपन करावे व त्यांना शिकवावे। मी विचारू इच्छिते की 10 मुलांना दिलेले शिक्षण आनंद काय होतो? ते धार्मिक शिक्षण होते का? नाही, उलट ते संसारी शिक्षण होते। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळात मुस्लिम शासक होते, परंतु त्यांचे दरबार केवळ विद्वानांनी भरलेले नव्हते, तर अर्थशास्त्र, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील तज्ञांनी भरलेले होते। या राष्ट्राने जाबिर इब्न हय्यान, इब्न सीना अल-बिरूनी आणि शास्त्र निर्माण केले, जे कुराणाचे हाफिज आणि जगातील महान विचारवंत देखील होते। पवित्र कुराणात वारंवार विद्वाच्या विविधतेचे चिंतन करण्याने स्वस्थ निरीक्षण करणारे उल्लेख केला आहे। तो म्हणाला, तुम्हाला समजत नाही का? तो म्हणाला, अजिबात नाही। सुमारे 500 श्लोक आणि आज्ञा पवित्र कुराणात आहेत, परंतु आपल्याला विवेकी आणि विचारशील शानाचे सल्ला देणारे सुमारे 650 श्लोक आहेत। या श्लोकांच्या प्रकाशात जगातील पहिले ज्ञान गुरुवाच्या पाया बगदाद मध्ये घातला गेले आणि आधुनिक मार्गदर्शनाखाली अल-अजहर सारख्या विद्यापीठाची स्थापना झाली। लाल किल्ल्याची रचना, प्रार्थनास्थळ आईच्या अभ्यासाचे हजारो वास्तुशिल्पे, धार्मिक शाळा तयार करण्यात आली। देशाचे राष्ट्र आणि नागरिक जिंकत नष्ट होईल। तुम्ही विद्वानांनी आधुनिक भाषा शिकणे आवश्यक आहे, जेणेकरून ते पाश्चात्य देशामध्ये धर्माचा प्रसार आणि प्रकारे करू शकतील। हजरत मौलाना कासिम नानोतवी म्हणाले होते, जर मला अंग्रेजी बोलता आले असते तर मी लोकांना समजावून सांगेल की इस्लाम हा निस्वार्थ धर्म आहे आणि इतर धर्म त्यापेक्षा पूर्णपणे धर्म स्वीकारला आहे। दान, उपवास, जकात देणे आवश्यक आहे। इस्लामी कर्तव्य, नास्तिकता, पाश्चात्य विचारांनी त्यावर वादळ आणले आहे। धर्मासाठी केवळ शरीयाचे युक्तिवादच नव्हे तर आधुनिक विज्ञान आणि तर्कशास्त्राची भाषा देखील आवश्यक आहे। मदरशांच्या टेबलावर आधुनिक शिक्षणांचा समावेश करणे मदरशांच्या मशिदीला कमी करण्यासाठी नव्हते, तर ते अधिक मजबूत करण्यासाठी होते। शेवटे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। वमा अलैना इल्लल बलाग।